मित्रांनो, तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल, तुमचं म्हणणं ऐकत नसेल, तुमची किंमत करत नसेल. आणि या 5 गोष्टी तुम्हाला तुमचा मान, तुमची किंमत परत नक्की मिळवून देतील. कोणाच्याही मागे न पळता, कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल. या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता, कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल. बघूया तर त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत. नंबर 1, ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करावं, त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्यावं आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा. जिथे आपल्याला मान नाही, जिथे आपला अपमान होतो, तिथे न थांबलेलंच केव्हाही चांगलं असतं आणि तेच बरोबर सुद्धा असतं. समोरच्याला ही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काडी मात्र सुद्धा फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही अडणार नाही. मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळं उठलेले असेल किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलेलं असेल, तरी ते तुम्ही दाखवू नका. समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसता कामा नये. पण जर समोरच्याला तुमची किंमतच नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काहीही अर्थ नसतो. नंबर 2, आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे. कुठलीही भावना नको, राग नाही, द्वेष नाही, बदला घेण्याची भावनासुद्धा नाही. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका, शांत राहून लढायला शिका, शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका. नंबर 3, नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये, तुमच्या सुखदुःखांमध्ये तुमच्यासोबत उभा राहिला आहे, पण तुम्ही त्याची किंमत केली नाही. जो मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःसोबत जोडले जा. स्वतःला वेळ द्या. जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता आणि तो मात्र निघून गेला आहे, तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्यावा. स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा. आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि सतत हे स्वतःला सांगत राहा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. नंबर 4, तुमची ध्येय, तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगता, तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ राहत नाही. आणि मग कोणी तुम्हाला दुःख दिलं, तुमच्या भावना दुखावल्या, तरीही तुम्हाला काहीही फरक पडणार नाही, कारण तुम्ही या सगळ्याच्या पलीकडे गेलेले असता. त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या. इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ठेवू नका. लोकांच्या मागे गेलात तर लोक हाती लागणार नाहीच, पण त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेलात तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्की तुमच्या मागे येतील. इतकं लक्षात ठेवा. तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांना तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तुमची स्वप्न, तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देतील जो तुम्ही गमावला आहे. म्हणूनच लोकांच्या मागे पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या, स्वतःच्या ध्येयाच्या मागे पळा. नंबर 5, तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका. जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली आहे आणि ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा. त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत येऊ द्यायचं नाही. आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात. तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलेलं आहे आणि ते सहजासहजी नाही, तर तुमच्या वाईट काळासोबत झगडून, मेहनत घेऊन, स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे.